पण ती काय आहे व्यसनी काय नाही, व्यसनी नाही. आणि काय आहे, लहानपणी मुलाला 16, 17, 18 वर्षापर्यंत म्हणजे जेवण तरी भरपूर किंवा इतर हे वाढीच्या टायमाला अरे बाबा आम्ही नाल्याची भाजी खायची एक एक आता ताकद कशी राहणार, तुकडा मागून आणून मागून खायला आता नाल्याची भाजी खाऊन ती शिवडी तिचं कसं टमटमीत होत ते घरानं. तो भाजी कोणी नव्हतं एवढं आंबट टाकलं शिबड्यावर भाजी राहता. त्याचा हाल कधी नाही, टमटमीत खाऊ पिऊन ती टमटमीत घरानं होतं ते. कोणतरी कोणाच्या घरात गेले तुमच्या कोणतरी बाकी चोख बरं आधी त्याच्याने तेवढीच आमच्या बायकोनं आमच्या आईकडे तुम्ही 3 भाऊ ना? त्या टायमाला 3 का 4 जण 4 जण कृष्णा, सीताराम, अण्णा आणि मी धाकटा. माझ्या धाकटी बहिणी. जेवणाचं म्हणजे ते हालत त्यावेळी त्या टायमाला हाल. ते आता हे तर म्हणजे नालाची भाजी खायला लागली. नारळाची म्हणजे आम्ही नारळाची पाचवीची भाजी चावून खाली. हे तुमच्या घराण्यात का नाही या बघ अडीच नाचणं आणि 2 पायली कोंडा. हे दोन्ही अडीच नाचणं 2 पायली कोंडा त्याच्यात 2 आणायचं. सदूची आई आता खत नव्हतं, रासायनिक खत नव्हतं. कोंडा कनिंग भरून ठेवायची. काय कोंडा रोज कुठला मिळणार तांदूळ सडलेला आणि कोंडा शेकायचा काय गिरणीत घालून बारीक करायचा आणि तो दळपात घालायचा. म्हणजे नाचना आम्ही दळाय पेरणीला गेला असं जायला पाहिजे असं म्हणायचं इथे विचार. एवढा कोंडा घातल्यास हातान पाडायला लागतं, पाडायचाच की. हे लावलेलं असतं. कोंडा कुठे जाणार, नाचणं असलं तर ते घाळ जाणार. भात म्हणून तिची ती साधं काढायची. आणि मग हे बाजारला वगैरे कधी आजरा असं बाजार विशेष नाही? बाजार मिरगाला माणसं बाजार करून आली की गणपतीच्या बाजारला जाईल. एकदम काय दगड अर्धा किलो होटानं म्हणून आणलं का नाही, पांढरं होटानं ते पहिलं त्याच्यात का नाही कन्याचं पीक डाळ बी नसायची. कुठं तरी त्या झुणक्यात दाणा दिसायचा. तो नदीच नाही, नावीच नाही. नावी म्हणजे बाजारात नाव दांडगी होड्या जास्त समोर त्याच्या मोठ्या नावी होत्या. तिला माहिती नावी माहिती, नाव नाही नाव खरं इथं होती की हे माहिती नव्हतं आम्हाला. आम्हाला नाही माहिती ती. आम्हाला माहिती, आम्ही गेला नावीत. फुल नव्हता का त्यावेळी? फुल नव्हतं. गाड्या नाही, पायन जायचं बाजारला. फुल नाही. आता लाडकी घर आहे का नाही, तिथं नाव असायची. आता लाडजी घरा तिथं नाव ह्या पिपळाला हे पडलं आज्यात नदीचा खोदरा दगडच आहे म्हणजे नदी अशी आहे ना, तेवढा दगड तिथे तरलेला आहे. दगड अजून आहे की आणि त्या दगडाला नाव टेकड्याचे का नाही की माणसाने उतरून आणि जमाना पडले की केलं. 3 महिने का 6 महिने त्यातलं मासे मारी त्याने आणि नदी आटली तो काय. आमच्या आईचं बाजार नेताना गाडगं एवढं पडलेलं घेतलं नाही बसताना गाडगं पडलं. गाडगं पडलं. गाडग्यातलीच की जीव. गाडग्याचे पहिले जेवण गाडग्यातच करायची, भांडी नव्हती. गाडग्याने एवढ्या जोगल्या, मातीच्या जोगल्या त्यात जेवायचं. आणि 2 दिवस भात ठेवा, ते नासायचं नाही. 2 दिवस आमटी ठेवा त्या गाडग्यात. खराब होत नव्हतं, आंबट होणार नाही. जेवणाला चव काय म्हणतात गाडग्यातल्या, भारी चव. गाडग्यात सांबार मटण. भांड्याला काय करतो काय हे जरा पडले ते आणा खत
टाका त्याच्यावर हा. त्या खतान सगळी चव पूर्वी खत येते. काय नाही ना, शक्ती खत काय नाही कसलं, शेणखत. शेणखत. नव्हतं. शेणखत. शेणखत. शेण खतावर काय येईल पीक ते घ्यायचं. लोण्याचं गोळ खायचं हा. काय भाकरीवर. खरं ढोर प्रत्येकाच्या घरात हा. गावाला गाई, शान पीठ काढून सरडं, गोल लागायचं. ढोरं प्रत्येकाच्या घरात. शान पीठ तुमच्या काढून घरात तर डायरेक्ट थोडी पीठ ढोरं काढायचं होती. आणि शेरडणी गोळ्या ढोर करायच्या. ते फेराफेरान ते प्रत्येकाचं किट काढीतच किट काढीतच तरी जायचं. 40-50 शिरडू गाई सगळं म्हणजे जनावर आणि शेळ्याच हो, होय. तेच आणि दूध काय दूध सगळं. सहसा. ते घुसळण करायचं लय त्या म्हशी होत्या गाई काय? भरायला. हा हा. लोणी काढायचं हम्म. आणि लोणी आणि चटणी नकाळी मीठ नकाळी घातलं भाकरीवर की तूप खायचं. हा. ते खायचं मग ताकद येईल तर काय होईल खायचं म्हणजे खायचं. आणि आम्ही काय नाही आता काय त्याला डेअरीला हम्म. डेअरीला घाला शेरवर बाबा परत लय आम्ही काढली त्याला. आता डेऱ्या झाल्या त्याला पण घरात दूध ठेवीत नाहीत माणसं. नाही नाही. काय एवढ्या इथं तुकड्यावर मी इथं जगलो, चार-पाच एवढ्या पन्नास तुकड्यावर एवढ्या तुकड्या दिवस काढले. 50 अख्खं दिवस एवढ्या तेच तुकड्या 50 होतं सावत्याच्या घराण्यात झाडं जुनी खूप होती ना गावात, हो, हो, हो. फडावर एक सगळं पवारांचे. सगळं पाक हे. इथं असं जुनी मोठी झाडं. वाट होती, इथं चिचचं झाड हीच वाट होतं, होती हम्म. आणि ही आमची वाट होती. वा. चिचचं झाड वाट होती. आणि पाठीमागे सगळं फणास. हम्म. हे पण हे गायला पडलं आणि आमचं हे. हा. ते जुनी सगळी झाडं मग हे गेली पडलं आता काय. आमचं. हम्म. पुरा सुतार लागे हा हा हा. आमचं पडलं. हा हा. तिने घेतलं हे सगळं ते. गच्चच होतं, सुतार जमीन. मग तुमची वाट कुठनं होती तेव्हा? इकडे नव्हती या घराच्या पाठीमागं आता कट्ट्यावर नव्हती. अच्छा अच्छा अच्छा. हा. ते ह्याच्या इकडून बांधान इकडे जायचं तिकडे जायचं असं होतं. मोजकीच घर गावात त्यावेळी. हो. केमळ्याची घर हा हा. त्याला थोडी मी ज्याला लाईट विकेचा पांडून लाईट आणली त्याला काय नाही तोही झाड मधली पाडलं यांचं एक झाड पाडलं हा, हा. म्हणजे फळावलं एक पाडलं हा. औंगाच्या दाराचं पाडलं हा. लाटुमाचं पाडलं हा हा. जिलीपुराचं बाबूत होतं तिथलं पाडलं हा हा. हे पप्पा पांडू झाडं होती करण बाबू पांडूच्या हा हा हा. तिथं तिथे पाडली आणि सर्वे करून हा पाडली ती, सर्वे करून मारायला झालं तसं आता लोक भितात हम्म. आता पोराची भितात मागतं हम्म. होय. तेव्हा अशी गोपन मुठी घालायची अशी हम्म. अशी अशी हा. आणि असं कुठीला अडकायचं ही शिक्षा. शिक्षा ही अशी मग अशी शिक्षा दिल्यावर पोरं कशी येणार शाळेत? आता शिक्षाच नाही कारण का हा. आता पोराने भितात मागतं होय. हम्म. आता कली वेगळी आली कधीचा वारा कलीचा आहे. वारा बरं, सगळं दोघं चौघं मिळून पोरं मास्ताला मारतील आता ही तुमची पिढी म्हणजे त्यांनी सगळं बघितलं, ते जुनं दिवस पण बघितल्यात, हा. ही नवीन पिढी ही अशी काय करते ते पण बघितले, होय. सगळा अनुभव आहे. आम्ही आता सगळं बघितलं. सगळं अनुभव आहेत की जुन्या लोकांचे हा मग ते हे आता आले तर हे 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 आम्हाला परवडत नाही हा. कुठली पट्टीला मोठा होता हा हा हा. आणि म्हाताऱ्या माणसाचा हे असा शिव होता एका बाजूला हे खवायचं हा हा हा. दुसऱ्या बाजूला असा असा घ्यायचा पाठीमागं हीच कपडे म्हणजे. तीन कोणी बहिरेवाडी कपडे तीन कोणी हा भरी एवढं एवढं आणि आम्ही ढोसाकडे पोरं का नाही हम्म. आगा हे सणवार कसं असायचे, पाडवा म्हणा सगळं, सगळं. कसं, सणवार एकदम एकदम भारी आहे गुढीपाडव्याला म्हणजे सगळे म्हणे आई सकाळी लवकर उठून ते कुकुड कोंबा बघायला जायचे. ते पूर्वीच शास्त्र हा 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 तुझा आजार लय बा आणि रामचा पगार लवकर जाऊन बघायचे हा 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 इथे लांब जायचं हा. बघायला तास तिथे दिसायला येते आणि हे जंगली प्राणी त्यावेळी कसं कसं गावात यायचं इकडे, आता येतात तसे. त्या पूर्वीसारखं नाही पहिले गावात नाही बाहेर बाहेर ना असायचे हम्म, हम्म, हम्म. तर काय आहे, पहिलं सांगितलं आणली भीक मागितलं हा. हम्म. खरे माणसाला बरोबर आहे खरं. कधी चालू आहे. पोरग्या मुलांनी आता हा आताच्या शिक्षणामुळं आणि या रावटीमुळं हा रागले आता राग लय आता हे पिढीला माया नाही माया नाही राग पिढीले पिढीला लगेच माग परत अरे काय आणलं पोरीने बाबा तो मग आम्ही एखादा चिळपाट घेऊन बाहेर पडत आम्ही पळून बोगलं जायचं मागते म्हणून हा हम्म. आता लगेच पटकन आता उभा लगेच एवढं पॉर म्हणते ए काय रे तुझं काय बदललं सगळं. सगळं बदल आणि इथं पुढे काल काय बदलते काय समजत नाही. कशाला येत चालत राहून दे तिकडे वल्लीवर गाड्या गेल्या तर बसतात तिकडे वरली वरली आहे ती काय.
गर्दी आता आळा हम्म. गारगोटी भाग आमच्या संदीपच्या लग्नाला होते वाजवायला ते पूर्वी वरात अशीच ना हे ढोलताच्या राहू दे किती बसते दादा. आणि लग्नाला जायचं असलं की वरात कसं मग बैलगाडीत ना ताशे आणि सनई वाजा गाडी आली बसते आता. बाकी इतर वाजपण कशाची नसते. सनईच वाजा आणि वराड बैलगाडी वराड बैलगाडी बैलगाडी हा. हा वाजाला ते वाजा ना. बैलगाडीशिवाय पर्याय नाही. आम्ही चलत बैलगाडी यायचं तर चालेल. इकडे वरात घरवडला चलत यायचं वाजात घेऊन हा 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 आणि त्या लावा टाकायचं आणि चलत यायचं आणि बघ हा असं वाजवा लागले लोक मग नाचतील ढुलशील हा नाचतील. पटका असायचं पटक. हा हा सनई ताशा आणि त्यावेळचे पंच आणि पुढारी हे सगळे मानाची माणसं मानाचे हो त्याला मानाचे लोक मान सगळी माझं पहिलं कुठल्याही मोठ्या माणसान काय अरे तू काय करतो थांब म्हटले की तिथं थांबायलाच पाहिजे त्यानं असं होतं तो. शब्द आता म्हणते तू कोण विचारणारा हो हो लगेच मागं पण दगडी पाठी लागला अशी जरा झाली. त्याला आता मी म्हटलं का त्याला राग आला असं तो पळाला. माणसाला हे शब्दाला मान होता एकदम शब्दाला मान सांगतो का आम्ही भिकून पळायचो म्हणून म्हणायला पण म्हणजे मनात भीती भीती. मर्यादा राखायची लोकांची मागं त्या पडता माणसाने बोलला ते त्याला उलट आणि त्याच्या का तुम्हाला कोणतरी मारणार ना त्याला नजर एवढं दिसायचं नाही असं व्हायचं आमचं तयार घेऊन चावडीच्या दारात समोरून बाई माणूस चप्पल घालून जात नव्हती दुसकीवरला पडून खाली पाडायचा नाही. काय पदर खाली दिसता कामा नाही. सफेद कपडेवाला दिसला की दुसरीचा पदर खाली पडायचा नाही. आणि असं हा तशी असं घेऊन जायचं. काय असं काय नाही पडला आपण त्याला कान दाखवून जात. आता लोक म्हणजे पदर वाऱ्यान डुसकी वगैरे तर तो खाली काढतात ते खवते डुसकीवर खाली इथं असा होय डुसकीवर जाईल परत आली डुसकीवर घ्यायचं नाही इकडं डुसकीवर पदर पाहिजे. हे रोंबाटची गावात जे आपल्या प्रथा आता बाकीच्या गावात कुठल्या नाही तसं रोंबाट हे आपल्या गावात मग कधीपासून नाही बाकीच्या गावात नाही आजूबाजूला नाही तसं कोकणात आहे आपल्या गावातच आहे आपल्या ते गावात होय. मग तुमच्या काय पूर्वीपासून काय पदर आहे तशी. कोकणात आहे कांडगावला कुरुडला ते नाही नाही पेरणीच होतं पेरणीच होतं मोडलं कोरड्याला मोडलं देवकांडगावला मोडलं दाबलातली मोडलं नको म्हणले असते. आंबाडे कितोड्याला कुठे तरी असतं पूर्वी होती सगळे आता मोडले. पहिलं ती ही येत नव्हते खेडे येत नव्हते ही नसतं. आम्ही जाय नाही आम्ही लांबपर्यंत गेला आम्ही बघायला ही शेळप दाबील पारपुली आंबाड किटवड्यापर्यंत जायचं आजरापुरा शिमग्यात हो चालत चालत जायचं. जन्म घेऊन हा हा सोंग असायची एक वर्षी तमाशा काढला बाबाळकर नाचे काय आणि तिकडं घरपती नारळाशिवाय माणूस देत नव्हतं होत्या नारळ पैसे हा. पैसे दे बाबा हे 10 मंडळी खेळायला त्याचे 10 रुपये गूळ साखर हे तांदूळ सोंग वगैरे असायची पैसे पण ते जमा करून हे करायचं महागाई जायचीच ती लोक मागाय जायचेच लोक आणि खेळी आले तर म्हटल्यावर कधी ती द्यायचीच. ती पण मुली गीतं म्हणायला जायची मुली गीतं म्हणायला जायची ती पोळी बर बर पुरी हो. आता तिकडे तुमच्या आम्ही राहता तुम्ही चप्पान राहता तिकडे काय शिमगा हा नाही शिमगा नाही तिकडे नाही सण हे काय कळत त्यांचे सण वेगळे सगळे आपल्याकडे नाही हो. हो तिकडचे त्या माणच्या ह्याच्या रूढीप्रमाण सण असणार त्यांचे सण त्यांचे सण हो तुम्हाला काय खाऊ सारखं वाटत त्यांचा सण नाही ते ख्रिश्चन त्यांचा हा बुद्ध धर्म शिंतो म्हणून त्यांचा शिंतो वगैरे खूप चांगलं हे करतात तिकडे मोठी वाटलं तर करून खायचं बनवायचं आपण कधी मिळते मिळतंय विकत मिळाला का तिकडे बुद्ध धर्म ने बुद्ध आणि त्यांचा शिंतो म्हणून मोठी मोठी मंदिर आहेत तिकडे एकदम सगळं तिकडे